सध्या कुठलेही मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे बनत चालले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी एक निर्णय दिला होता की कबुतरांना खाद्य देण्यास बंदी आहे आणि कबूतरखान्यांवरती सुद्धा बंदी आहे. तरी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला न जुमानता काही धार्मिक आणि प्राणीप्रेमी जागृत होतात आणि ते या विरोधात आंदोलन सुद्धा करतात आणि कबुतरांना अन्न खायला देतात. असंच काहीसं प्रकरण घडतंय दिल्लीतल्या एनसीआर मध्ये. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत असणाऱ्या भटक्या कुत्र्यांना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यासाठी शेल्टर उभे करून त्यांना पकडण्याचे आदेश जारी केलेत. आता यावरून सुद्धा प्राणीप्रेमी आणि न्यायालयामध्ये संघर्ष सुरू आहे. मुळात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा काय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी नक्की काय, तर हेच सगळं आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. आज आपण अशा एका प्रश्नाबद्दल बोलणार आहोत जो प्रश्न आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेशी जोडलेला आहे. भटके कुत्रे जिकडे तिकडे सगळीकडेच पाहायला मिळतात. सर्वोच्च न्यायालयात या विषयावरती नक्की काय घडामोडी झाल्यात, न्यायालयाच्या निर्णयाला कुणी कुणी नक्की विरोध केलाय. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय घेतला. त्यात असं सांगितलं की दिल्ली एनसीआर मधील सर्व भटक्या कुत्र्यांना 8 आठवड्यांच्या आत पकडून निवारगृहात पाठवलं पाहिजे. पण या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात निवारगृहे उपलब्धच नाहीत. त्यामुळे या निर्णयाला सुद्धा तीव्र विरोध झाला. या विरोधामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेतली आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या विशेष खंडपीठाने यावर पुन्हा सुनावणी दिली. या सुनावणीमध्ये सुद्धा महत्वाचे युक्तिवाद पाहायला मिळतात. यामध्ये 2 बाजू आहेत. या सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले गेले. सरकारी बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडताना असं सांगितलं, अनेक ठिकाणी लहान मुलं कुत्र्यांच्या हल्ल्यांना बळी पडत आहेत. केवळ नसबंदी केल्यानं कुत्र्यांचं चावणं थांबत नाही. ते म्हणाले की या समस्येवरती तातडीनं उपाय शोधणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुद्धा महत्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की निवारगृह नसताना कुत्र्यांना कुठं पाठवायचं. महाराष्ट्र विधानसभेच्या विधान भवनात बोलत असताना मंत्री उदय सामंत सुद्धा भटक्या कुत्र्यांबद्दल असं म्हणाले होते की भटक्या कुत्र्यांवरती आता नियंत्रण आणणं गरजेचं आहे. त्यामुळं प्राणीप्रेम एका बाजूला आणि आपली मानवाची सुरक्षितता एका बाजूला. या सगळ्या प्रकरणावरती नक्की पुढं काय घडतं आणि न्यायालय या सगळ्या प्रकरणावरती कोणता निर्णय घेतं, या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे.